शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. दशक 13वा समास 8 पान क्रमांक 465 करता निरूपण. श्रोता म्हणे वक्तयासी कोण करता निश्चयसी सकळ सृष्टी ब्रह्मांडासी कोणी केली. श्रोत्याने वक्त्याला असा प्रश्न केला की त्या सर्व सृष्टीला ब्रह्मांडाला कोणी केलं. या सर्वांचा करता कोण हे निश्चयपूर्वक सांगावं. या सर्व सृष्टीचा या ब्रह्मांडाला कोणी केलं, या सृष्टीचा करता कोण आहे हे मला तुम्ही काय करा सांगा. असा काय शिष्याचा प्रश्न. तब बोलिले सभानायक जे बोलिके ऐकाहून एक या बोलण्याचे कौतुक श्रोती सादर ऐकावे. हे ऐकून त्या सभेत बसलेले एकाहून एक हुशार लोक त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुढे सरसावले. आता त्यांच्या बोलण्याचं कौतुक काय करा म्हणे, सगळ्यांना ऐका असं समर्थ इथे म्हणत आहे. एक म्हणती करता देव एक म्हणती कोण देव आपुला अभिप्राव बोलते झाले. काय करायले आपली आपली राय सांगायला लागले की सृष्टीचा करता कोण आहे, ब्रह्म कसं झालं ह्याच्यावर प्रश्न हा आहे. आणि ह्या प्रश्नावर आता प्रत्येक जण आपलं आपलं मत काय करत आहेत मांडायला लागलेले आहेत. एक म्हणाला देव करता आहे, त्यावर दुसरा म्हणतो दुसरा कोणी विचारू कोणता देव आहे. आता दुसरा म्हणतो आपण देव. आता देव कोणता याच्यावर प्रत्येक जण काय करू लागलं म्हणले बोलू लागलं. उत्तम मध्यम कनिष्ठ भावार्थ बोलती षष्ठ आपुलाली उपासना श्रेष्ठ मानिती जनी. तर त्यात उत्तम मध्यम आणि कनिष्ठ असे सर्व प्रकारचे लोक होते. एकाच प्रकारचे लोक आहेत का नाही, प्रत्येक जण प्रत्येकाचा अधिकार भिन्न भिन्न. कोणी उत्तम अधिकारी, कोणी कनिष्ठ, कोणी मध्यम असे सगळे जण बसलेले आणि ते आपला आपला आता भावार्थी स्पष्ट शब्दात काय करायला लागले सांगायला लागलेत. या जगात देव नेमका देव करता कसा आहे ते आता भावार्थी स्पष्ट करून सांगायलेत की या जगात ज्याची उपासना जी उपासना असेल तीच त्याला श्रेष्ठ वाटत असते. आता देव जो आहे, कोण देव आहे, नेमका देव कसा आहे आणि त्याच्यावर आता काय चाललेलं आहे हे सगळ्यांचं बोलणं चाललंय बरं का. कोणी एक ऐसे म्हणती करता देव मंगलमूर्ती एक म्हणती सरस्वती सर्व करी. कोणी म्हणू लागलं जगामध्ये ज्याची उपासना असेल ती त्याला श्रेष्ठ वाटत असते. कुणाला? त्या देवाला. जगतामध्ये जे सगळं जण जिकडं चाललेले आहेत तिकडच प्रत्येकाची काय असते धाव. आता कोणी म्हणू लागलं म्हणले मंगलमूर्ती गणेश हाच करता देव आहे. दुसरा कोणी म्हणू लागला नाही नाही तो नाही, सरस्वतीच सर्व काही करत असते. म्हणजे आता काय चालले आपापसामध्ये सगळ्यांचा वाद. कोणी कोणाला श्रेष्ठ म्हणतं, कोणी कोणाला श्रेष्ठ म्हणतं. एक म्हणती करता भैरव एक म्हणती खंडेराव एक म्हणती वीरे देव एक म्हणती भगवती. कोणी म्हणलं नाही नाही
श्रेष्ठ जे आहे भैरव आहे, कोणी म्हणलं खंडेराय आहेत, कोणी म्हणलं बिरदेव, कोणी म्हणतं भगवती करता आहे या जगताची, ती श्रेष्ठ आहे. असं काय करू लागले, म्हणू लागले एक एक जण. एक म्हणती नरहरी, एक म्हणती बनशंकरी, एक म्हणती सर्व करी नारायणी को. कोणी म्हणू लागले की नरहरी करता आहे, तर कोणी म्हणजे बनशंकरी सर्व करते, तर कोणी नारायण सर्व करता आहे. असं काय करू लागले, आता म्हणू लागले. एक म्हणते श्रीराम करता, एक म्हणते श्रीकृष्ण करता, एक म्हणते भगवंत करता केशवराव. एक म्हणू लागले नाही नाही, श्रीराम सगळ्या जगाचा ते पांडुरंग, एक म्हणती श्रीरंग, एक म्हणती झोटिंग सर्व करी. कोणी पांडुरंगाला म्हणलं, श्रीरंगाला म्हणलं, एक म्हणती म्हणे, कुणी म्हणाली मुंजा करता आहे, सुरता आहे, अग्नी करता आहे. चाललंय आता ह्यांच्यामध्ये सगळा गोंधळ. एक म्हणती लक्ष्मी, एक म्हणती मारुती करी, एक म्हणती धरते करी सर्व काही. आता कोणी म्हणाले नाही लक्ष्मी सर्व करते, कुणी म्हणाले नाही नाही मारुती सगळं करते, कुणी म्हणते पृथ्वी सगळं करायला लागली. असं व्यक्त ते प्रत्येक जण आपलं आपलं मत करू लागले. एक म्हणती तुकाई, एक म्हणती माई, एक म्हणती सटवाई सर्व करी. कोणी म्हणाली तुकाई करत, कोणी म्हणाली यमाई करत, कोणी म्हणत नाही नाही सटवाई करायला लागली, ती नसतं लेखाली. असं चाललंय बरं का. आता आपसामध्ये सगळ्यांची चर्चा की जगाचा करता कोण आहे, कोणी हे जग निर्माण केलं, याचा करता कोण आहे, ह्याच्यावर चर्चा चाललेली आहे. एक म्हणती भार्गव करता, एक म्हणती वामन करता, एक म्हणती परमात्मा करता एकची आहे. एक म्हणू लागला भार्गव करता, दुसरा म्हणू लागला की वामन करता आहे, कोणी म्हणला परमात्माच करता आहे. एक म्हणती वीरणा करता, एक म्हणती बसवना करता, एक म्हणती रेवना करता सर्व काही. कोणी म्हणती खवळ्या करता, एक म्हणती स्वामी कार्तिक करता, एक म्हणती व्यंकटेश करता सर्व काही. एक म्हणती गुरु करता, एक म्हणती दत्त करता, एक म्हणती मुख्य करता ओढ्या जगन, एक म्हणती ब्रह्म करता, एक म्हणती विष्णू करता, एक म्हणती महेश करता निश्चयसी, एक म्हणती प्रजन्य करता, एक म्हणती वायू करता, एक म्हणती करुणा करता निर्गुण देव, एक म्हणती माया करी, एक म्हणती जीव करी, एक म्हणती सर्व करी प्रारब्ध योगे, एक म्हणती प्रयत्न करी, एक म्हणती स्वभाव करी, एक म्हणती कोण करी कोण जाणे. ते का ना काय काय एक पण देवाला सोडलं नाही. ठीक आहे नाही, प्रत्येक जणांना आपलं आपलं मत मांडलं, आपल्याला जे देव आवडते त्या देवाचं कौतुक चाललंय. कोणी म्हणलं विरण्णाच करता आहे, कोणी म्हणलं बसवन्नाच करता आहे, रेवन्नाथच करता आहे, कोणी म्हणतंय रवळ नाथाचा करता ठरवलाय, कोणी म्हणते कार्तिक स्वामीच आहे, कोणी म्हणते व्यंकटेश्वरच आहे, कोणी म्हणतं गुरुच करता आहे, कोणी म्हणतं दत्तच करता आहे, कोणी म्हणतं नाही जगन्नाथच करता आहे, कोणी म्हणतं ब्रह्मच करता आहे, कोणी म्हणतं नाही विष्णूच करता आहे, कोणी म्हणू लागलं महेश्वरच करता आहे, म्हणलं नाही करता, कोणी म्हणू लागलं वायूच, कोणी म्हणायला लागलं नाही अकर्ता जे निर्गुण देव आहे तोच काय आहे तर करता. कुणी मायाला म्हणलं, कुणी जीवाला म्हणलं, कुणी म्हणलं नाही प्रारब्धाच्या योगानं सगळं होते, कुणी म्हणतं नाही प्रयत्न करावा लागते प्रारब्ध कशाचं आलं, कोणी म्हणतं हे स्वभावताच झालंय. हे असे काय चाललेले सगळ्यामध्ये गोंधळ उडालेला आहे. एक करत्याचा विचार पुसता भरला बाजार, आता कोणाचे उत्तर खरं मानावं. मग समर्थ म्हणतात याप्रमाणे कर्त्या संबंधी प्रश्न विचारला असता जणू बाजारच भरलाय.
आता कुणाचं उत्तर खरं मानायचं? समर्थ म्हणतात मी प्रश्न विचारला बाबा, हे लोक नुसतं म्हणले चो 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 सुरू झालं. शिस्तीत तर नाही. एक म्हणलं की एक उठलं, एक उठलं की एक उठलं, एक उठलं की एक उठलं, नुसतं बाजार भरला म्हणे इथं. कशाचा करता कोणी म्हणायचा? प्रत्येकाला आपलं आपलं मत श्रेष्ठच वाटते, आपलंच उत्तर बरोबर वाटते प्रत्येकाला, म्हणून तर काय करतात सांगण्याचा प्रयत्न. जरी नका सांगू म्हणलं तरी नाही नाही सांगायचंच, कारण का आपलं खरं वाटतंय ना. तसंच तिथं बी झालं. आपल्या इथं कसं असतं उत्तर देताना, विचारण्याच्या अगोदरच म्यूट उघडून सुरू, थांबाव थांबाव येत असलं की तसंच तिथं बी झालं ना. सगळा गोंधळच उडाला. सगळेजण आपापलं मत काय करू लागले, सांगू लागले. याप्रमाणे कर्त्या संबंधी प्रश्न विचारला असता जणू बाजारच भरलाय. आता कुणाचं उत्तर खरं मानायचं? जे हि जो देव मानिला, करता म्हणती तयाला, ऐसा लोकाचा गलबला ओसरेना. समर्थ म्हणतात, ज्यांनी जो देव मानलाय का, त्यांनी त्याला करता ठरवलेलं असतं. असा लोकांचा गलबला झाला, तो काही थांबता थांबेना. एकदा का म्हणजे ऐकत ऐकत नाही तो, ऐकाय नाही, एकदा का गोंधळ भरला, कुणी ऐकायचं नाव घेत नाही. असंच झालं समर्थाच्या सभेमध्ये. सगळेजण चेवचेव करायला लागलेले आहेत, प्रत्येक जण आपलं आपलं मत मांडायला लागलेलं आहे. एक झालं की एक, एक झालं की एक, कोणी नुसता गलबला सुरू आहे म्हणले. कोणी सुद्धा मानायला आता काही नाही, चूप बसायला कोणी सुद्धा तयार नाही. आपुल्याला स्वाभिमाने निश्चय केला म्हणे, याचा पहाणे घडेची ना. प्रत्येकाने आपापल्या दैवतेच्या अभिमानाने मनाने तोच करता म्हणून निश्चय केलाय. प्रत्येकाला वाटतं जी देवता इष्ट देवता आहे ना, तीच आमची करता आहे, तीच श्रेष्ठ आहे. प्रत्येकाला तसंच वाटत असतं. पण यावर जास्त सखोल विचार कोणी करीच ना म्हणले. नुसतं ते त्याचा प्रगट केलं, प्रत्येकानं आपलं वक्तव्य बहु लोकांचा बहु विचार, अवघा हो द्या बाजार, परंतु याचा विचार ऐसा आहे. आता याप्रमाणे लोकांनी अनेक विचार मांडला, पण हा अवघा बाजारच आता राहू द्या म्हणले. परंतु या संबंधी खरा विचार असे. समर्थ म्हणतात, बस झालं तुमचं ऐकलं मी, आता नाही का चुप बसा सगळेजण, आणि आता मी काय सांगतो ते ऐका, ह्याचा विचार आता मी सांगतो, असं समर्थ इथं काय करत आहेत, म्हणायला लागलेत. ते भावबद निश्चय तोडावा, अनुवाद प्रत्यय मानावा प्रमाण, जाणते पुरुष. श्रोत्याने आता काय करा म्हणले, सावध व्हा. करता कोण हे निश्चयपूर्वक जाणून अनुमानाचा त्याग करा. तुम्ही जे अनुमान केले ना, हे असन ते असन ते असन, इष्ट देवता आपली जी आहे, त्याचा तुम्ही जे इतकापर्यंत आतापर्यंत काय केलेलं आहे चर्चा, आता ती राहू द्या म्हणले बाजूला. तुमचं जे अनुमान आहे ना ते बाजूला राहू द्या, त्याचा त्याग करा. जाणत्या पुरुषाने अनुभव हाच प्रमाणभूत सांगितलाय, आणि जे श्रेष्ठ पुरुष आहेत, महात्मा आहेत, संत आहेत, त्यांनी स्वतःचा अनुभव हे प्रमाण दिलेलं आहे. जे जे कर ते या उपरी झाले, करत्या पूर्वी अडकळले न पाहिजे की. आता करता जे जे करतो ते त्याच्यानंतर उत्पन्न झालेले असतं. ते काही करायला लागलेले का, ते त्याच्या नंतर उत्पन्न झालेलं असते. ते अगोदर आहे ना, जे काही करणार आहे तो अगोदर, आणि मग जे काही त्यानं केलेलं आहे ते नंतर. जे करताय तो पहिले, आणि मग त्यानं जे कार्य केले ते नंतर. मग ते करच्या पूर्वी म्हणून केले ते पंचभूतिक, पंचभूतिक ब्रह्मादिक तरी भूताशे पंचभौतिक केले ते घडेना. जे केलेले आहे ते सर्व पंचभौतिक आहेत. जे कार्य केलंय का ते कसं केलंय, पाच भौतिक आहेत, ते पंचभौतिक आहेत, भूतापासून झालेले आहेत.
जगतामध्ये जे काही तुम्हाला नानात्व प्रगट होईल आहे, डोळ्याने दिसायला लागलेले आहे, ते प्रत्येक पदार्थ पंचमहाभौतिक आहे. मग आणि ब्रह्मादिक देवही पंचभौतिकच आहेत. बरं, हेच नाही तर जे आतापर्यंत तुम्ही देवाचे नावे घेतले, ब्रह्मादिक सगळे देव आले, ते कसे आहेत म्हणले? पंचभौतिकच आहेत. ते भूतांश आहेत, तेव्हा त्यांनी पाच भौतिक निर्माण केले असं होऊ शकत नाही. आता बघा, जे पंचमहाभूतापासूनच उत्पन्न झाले, तेच म्हणले ह्या पंचभौतिक तत्वाला उत्पन्न कशी करू शकतील? समर्थ सांगायला लागलेत. कारण ह्यांचे देह पाचभूताचा आणि ते भूतांश आहेत, तेव्हा त्यांनी पंचभौतिक निर्माण केलं, पाच भूत त्यांनी निर्माण केलं असं कसं म्हणताय? ज्यांनी पंचमहाभूताचं शरीर धारण केलंय आणि त्यांनीच केलं का काय मग कुणाला पंचभूतांना उत्पन्न? असं कसं म्हणता येईल? असं म्हणता येत नाही. असं पंचभूतास वेगळे करावे, करत्यास कावे पंचभौतिक ते स्वभावे करत्यास आले. आता पंचमहाभूतांना वेगवेगळं करून कर्त्याला ओळखलं पाहिजे. बरं, आता बघा, आपल्या आतमध्ये आपलं शरीर पाच भूताचं आहे. आपलं शरीर कसं आहे? पाच भौतिक तत्वाचं आहे. आता हे पाच तत्व मिळून शरीर बनलंय, पाच भूताचं मिळून शरीर. पण आता हे पाचही भूतांना वेगवेगळं केलं म्हणले. पाचही भूतांना आकाशाचं तत्व काढलं, वायूचं तत्व काढलं, तेजाचं, पृथ्वीचं, आपाचं, प्रत्येक तत्व ह्या शरीरामध्ये आहे ना. पाचही भूताचं तत्व या शरीरामध्ये आहे. कसं आहे बरं? पाच भूत ह्या शरीरामध्ये कशा रीतीनं प्रवास केलाय बरं? कशा रीतीनं ते राहतात बरं पाच भूत ह्या शरीरामध्ये? आपण लगेच तत्वाकडे, तत्व तर बरोबर आहे, पण त्यांचा अनुभव येईल असं सांगता आलं पाहिजे. अनुभव येईल असं काय झालं पाहिजे? आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर पोकळ भाग हे आकाशाचा असतो शरीरामध्ये, आहे का नाही? पोकळी आहे. जी हालचाल चालली ती वायूची असते. शरीराची जी हालचाल चांद्याची, जी मागं पुढं करणं, ऐकणे, श्वासोश्वास हे कुणाचं आहे? वायूच आहे. जे उष्ण भाग आहे ते तेजाचं आहे. बघा, नेहमी आपण गळ्याला हात लावता गरमच. उष्ण भाग कुणाचा? जठराग्नी, गरमच, तेजाचं असतं म्हणले. तशा रीतीने वास्तव्य तेज करत असतं शरीरामध्ये. जे पाणी आहे ते पाण्याचा भाग, आणि हे जे आहे शरीर दिसायला स्थूल शरीर, नाडी, त्वचा, रोम, अस्थि, मासे कुणाचे? त्या पृथ्वीचे. पण जडत्वपणा ह्याच्यापेक्षा, तत्वापेक्षा मुख्य काय सांगितलं? जडत्वपणा. हे कुणाचं आहे? त्या पृथ्वीचं आहे. जडत्व रूपानं राहणारी पृथ्वी, जे द्रवीभूत पाण्यासारखा जे आहे, जे वायू, जे हालचाल चालली वायूची आहे, आणि पोकळ भाग आहे तो आकाशाचा आहे. अशा रीतीनं पंचमहाभूत या शरीरामध्ये वास्तव्य करत आहेत. आता बघा ना, एकमेकाचे कसे येत हे पंचमहाभूत, जरी भिन्न भिन्न असले तरी एकत्र राहतात. जरी ह्या भूताचा गोंधळ असले तरी पण कस एकत्र, भिन्न भिन्न असून सुद्धा एकत्र राहतात. हे विशेष आहे. पंचभूतास करावे, मग कर्त्यास ओळखावे, पंचभूतिक ते स्वभावे कर्त्यात आले. पंचभूतांना वेगळं करून कर्त्याला ओळखले पाहिजे. मग आपल्याला ओळखायचे ना, कोण आहे? मी कोण आहे? कर्ता कोण आहे? ह्या जगताचा कर्ता करविता ओळखायचे. पंचमहाभूताचे तत्व बाजूला काढा, उरलं ते पहा. मग तो मी आहे, जो उरलाय तो मी. काहीच उरलं नाही. काहीच कसं उरलं नाही? उरलंय ना. जाणीव, कळणे पण आहे ते उरलं
तेच तर काय आहे महिमा या परमार्थाचा. सर्व वाचून जे उरलंय, सर्व वाचून जे उरलेलं असत तुझ सुरू दे आहे मग त्याच देवाचे चरण पकड आता. त्या देवाला आता काय करू नको देऊ, बाजूला हो. सगळं काढलं तत्व बाजूला, आता राहिलं फक्त परमात्म तत्व आणि ते तू आहेस. ते तुझं काय आहे स्वरूप आहे. पंचमहाभूता वेगळे निर्गुण, तेथे नाही करते पण, निर्विकारास विकार कोण लाभ क शके लावू शके. मग पंचमहाभूतांना वेगळं करून कर्त्याला ओळखलं पाहिजे म्हणले. पंचभौतिक भूतापासून जे झालेलं असतं ते कर्त्यात पंचमहाभूते वेगळं काय सांगितलं, निर्गुण परमात्मा. पण निर्गुणाच्या ठिकाणी करते पण असू शकतो का? नाही. निर्गुण काय करणार आहे? मग निर्विकारास विकार कोण लावू शकेल बरं? जो निर्विकार आहे, जो निर्गुण आहे त्याच्या ठिकाणी विकार होऊ शकतो का? नाही. निर्गुणाच्या ठिकाणी काय नाही? विकार नाही. तो निर्गुण आहे ना, म्हणून तर त्याला निर्गुण म्हणतात. नाही निर्विकार विकारी म्हणले असते पण विकार नाही. गुणातीत गुणा रूप म्हणले असते पण गुणरूप नाही, गुणातीत येतो असा असणारा तो परमात्मा. मग त्याच्या ठिकाणी विकार कशी लावता येईल? लावता येत नाहीत. निर्गुणास कर्तव्य न घडे, सगुण ज्याच्यात सापडे आता कर्तव्यता कोणीकडे बरे. पहा आता बघा, निर्गुणाच्या ठिकाणी कर्तृत्व नसते. निर्गुण परमात्मा काही करू शकतो का? काहीच नाही. सगुण तर झालेल्यात समाविष्ट होतो. मग आता कोणाकडे जे झालंय, हे पंचमहाभूताच जे काय आहे तत्व, ते सगुणामध्ये आलं. मग आता निर्गुणामध्ये तर त्याच्या वास्तव्य होऊच शकत नाही, कर्तव्य नसतच. सगुण झालंय ते पंचमहाभूताचे तत्व त्याच्यामध्ये समाविष्ट झालेत. मग आता विचार करायची गोष्ट आहे की कर्ता कोण आहे? निर्गुण काही करू शकत नाही, सगुण म्हणाव त्याच्यामध्ये पंचमहाभूताचे तत्व समाविष्ट झालेत. अगोदर कार्य का कारण? कारण कार्य अगोदर कसं? कर्तृत्व कोणाकडं लावायचं? कोण कर्ता आहे? शूद्र नव्हे. लटिक्याचा करता कोण हे पुसोनेची प्रमाण म्हणून ह्याची प्रमाण ते स्वभावे झाले. आता जे आभासात्मक आहे त्याचा करता कोण आहे हे विचारण्यास अयोग्य. आध्यात्मक जे आध्यात्मक आहे त्याचा करता कोण हे विचारणेच अयोग्य आहे. म्हणून हेच प्रमाण मानावे लागतं की ते आपोआपच झालं. मग असं म्हणायला लागले समर्थ की आभासात्मक आहे, जे सर्व आहे ते कसं आहे? आभासात्मक भास आहे. आभास म्हणजे भास. मग त्याचा करता कोण असणार आहे? म्हणून हे विचारणंच अयोग्य आहे म्हणे. आणि तिथं प्रमाण दिलं कि ते आपोआपच झालं. एक सगुण एक निर्गुण कोठे लावू करते पण, या अर्थाचे विवरण बरे पहा. आता एक सगुण आणि एक निर्गुण यापैकी कोणाकडे करते पण लावावा? ते एक सगुण आहे, एक निर्गुण आहे, इथपर्यंत सगळ्यांना कळतं. आता तर दोन्ही पैकी कोणाकडेच कर्तेपणा लावता येत नाही. कारण कस काय? ते आताच सांगितलं. तो एक तर निर्गुण आहे आणि एक भूतापासून बनलेला आहे, म्हणून कर्तेपणा लावता येत नाही.
सगुने सगुण केले तरी ते पूर्वीच आहे झाले. निर्गुण अस कर्तव्य लाविले नवचे की कदा आता. सगुणाने सगुण केलं असं म्हणता येतं का? कसं म्हणता येईल? सगुणाने सगुण करत कसं केलं म्हणता येईल? कारण ते तर पूर्वीच झालेलं असतं ना. मग निर्गुणाच्या ठिकाणी कधीही कर्तव्य मानता येईल का? तिथे निर्गुण आहे ना हो, गुणातीत कधी आलंच नाही, त्याच्या ठिकाणी कर्तव्य कसं मानता येईल? असा प्रकार. येत कर्त्याची दिसेना इत कर्ताची दिसेना प्रत्यय आणावा अनुमान दृश्य सत्यत्वे असत. करता का नाही इथं? अहो हे सत्य कुठं आहे जगत? सत्य असावर त्याचा करता कोणीतरी असेल. सगळं भासणार, भासणारचा करता, मात्र वस्तूचा करता कोण असणार आहे? येथे कुणीच करता दिसत नाही. म्हणजे अनुभवाने अनुमान करून हे जाणून घ्यावं की सगळं दृश्य आहे. सगळं साहित्य म्हणजे खोट. येते कर्ताची दिसेना प्रत्येक आणावा अनुमाना दृश्य सत्वत्वी असे ना. म्हणून येथे कुणीच करत आता नाही बर का. अनुमान करून अनुभवानं जरी जाणून घेतलं तरी दृश्य हे सत्य होऊ शकत नाही. म्हणजे दिसायले ते सत्य कसं होऊ शकणार? नाही म्हणजे मिथ्या आहे. आणि मिथ्या कोण? आभासाचा कर्ता असणार आहे. रज्जूवरचा सर्प भासायला लागलाय, भासता कोण आहे? लटक्या पदार्थाचा करता कोण असू शकतय? कोणीच असू शकत नाही. केले ते अवघेच लटिके तरी करता हे बोलण्याची फिके म्हणे रे विवेके बघा पहा जे केले असे म्हंटल. जे महाराज म्हणतात केलं असं म्हंटलं जातं ते सर्व मिथ्या आहे. जे केलं केलं म्हणतात ती सत्य आहे का? ती बी मिथ्याच. आणि ह्या जीवाला किती आहे, मी ते केलं, मी असं केलं, मी तसं केलं. अरे म्हणले सगळं मिथ्या आहे. काय उग केलं केलं केलं. तू काय करू शकतो का? काहीच करू शकत नाही. करी करना करविता करता करिता तो परमात्मा आहे. बरे पाहता प्रत्यय आला तरी का करावा गलबला प्रचित आली आपणाला अंतरात्मी अंतर्यामी. आता नीट विचार करून पाहिल्यावर प्रत्यय येतो, मग उगीच गलबला कशाला करायचा? आता समर्थ म्हणतात नीट विचार जर करून पाहिलं तर प्रत्यय ये लागलाय, लक्षात याय लागले, मग उगच गलबला करण्यात काही अर्थ नाही. मग आपल्याला अंतर्यामी प्रचिती जी आहे ती आली पाहिजे. आत्म्याची प्रचिती आली पाहिजे. कारण का? करता कोणीच नाही. करता म्हणा तो पंचमहाभूताची शरीर आणि त्याच्यापासूनच ते पंचमहाभूत कशी उत्पन्न होते आणि पंचमहाभूताची तो पूर्ण सृष्टी. निर्गुण म्हणा तर ते गुणातीत कसं येऊ शकल? ते निर्गुण निराकार आहे. मग करता कसा? तर स्वाभाविकच सांगितली इथं बरं का. म्हणून नीट विचार करून पाहिल्यावर प्रत्यय येतो, लक्षामध्ये येतं. उगीच गलबला कशाला करायचा? आता असो हे बोलणे विवेकी तोची हे जाणे पूर्व पक्ष लागे उडवणे एरवी अनुर्वाच्य असं म्हणले. आता हे बोलणं राहू दे. पूर्व पक्ष लटका असतो, त्याचे खंडन करावेच लागते. अन्यथा हे सर्व अनिर्वचनीय आहे हे विवेकी जाणतोच ना. विवेकाला माहित नाही का सगळं अनिर्वचनीय खोट आहे? पण कसं का सांगावं लागते पटवून? कारण कळण्यासाठी.
मग ते एकदम अनिर्वचनीय म्हणलं असं तर एवढा विस्तार त्यांना करण्याची गरज होती का नव्हती. पण अनिर्वचनीयपेक्षा ह्यांनी विस्तार करून दाखवला, कारण सगळ्यांच्या लक्षामध्ये यावं करता कोण आहे आणि करविता कोण आहे. कोणीच कर्ता बी नाही करिता बी नाही असं इथं सिद्ध करून दाखवलं. तव श्रोता करी प्रश्न देही सुख दुःख भोगता कोण, पुढे हेची निरूपण बोलिले असे. आता यावर श्रोत्यानं प्रश्न केला की देहामध्ये सुख व्हायले दुःख व्हायला लागले त्याचा भोगता कोण आहे. देहामध्ये जे सुख दुःख भोगता आहे तो नेमका कोण असतो. तेव्हा याचे निरूपण पुढच्या समासात केले आहे असे समर्थ म्हणतात. काय कशाचं निरूपण, कि देहामध्ये सुख व्हायले दुःख व्हायले भोगता जो आहे करता तो कोण आहे. करता जो आहे शरीरामध्ये तो नेमका कोण आहे, जेणेकरून त्याला सुख व्हायले दुःख व्हायला लागले प्राप्त. म्हणून आता ह्या प्रश्नाचं उत्तर सुख दुःख भोगता कोण आहे ते पुढच्या समासामध्ये आपल्याला पाहायचं. इति श्री दासबोधी गुरु शिष्य संवादे कर्ता निरूपण नाम समाज 8वा समाप्त. आता दशक 13वा समाज 9 आत्मविवरण. आता प्रश्न काय केला होता, देहामध्ये सुख दुःख भोगता कोण आहे. देहाला सुख व्हायले दुःख व्हायले तर त्याचा भोगता कोण आहे कळायला पाहिजे ना. मग ते नेमका कोण आहे आणि ह्याचं निरूपण आता समर्थ करायला लागलेत. आत्मयास शरीर योगे उद्वेग चिंता करणे लागे, शरीर योगे आत्मा जगे हे तो प्रगटची आहे. श्री समर्थ काय सांगायलेत, आत्म्याला शरीराच्या योगाने उद्वेग चिंता करावी लागते. शरीराच्या योगानेच आत्मा जगतो हे तर उघडच आहे. सगळं हे दुःख चिंता सुख हे सगळं काय करावं लागतंय, शरीराच्या योगानेच भोगावं लागते का नाही. मग शरीराच्या योगानेच महाराज म्हणले आत्मा जो आहे तो जगतो हे उघडच आहे. देह अन्नची खायना तरी आत्मा कदापि जगेना, आत्म्याविना चेतना देहास कैसी. बघा, देहानं जर अन्न खाल्लं नाही तर आत्मा कधीही जगू शकत नाही. काय सांगतात तिथं, देहानं जर अन्न खाल्लं नाही, अनुभव आहे का नाही प्रत्येकाला, हे अनुभवात्मक बोलणं बरं का समर्थांचं. ते काय म्हणतात, अरे कधी खाल्लं नाही तर देह कसं जगन, मग त्याला द्यावं लागेल ना काहीतरी खायला. पेट्रोलच टाकलं नाही गाडी कशी पळन, त्याला पेट्रोल टाकावं लागेल का नाही. तसं म्हणले खावं लागेल ना तेव्हा देह चलन. मग आता अन्न खाल्लं, देहानं जर अन्न खाल्लं नाही तर आत्मा कधी राहू शकेल का, जगू शकेल का नाही. आत्मा नसेल तर देहाच्या ठिकाणी चेतना राहू शकते का. चेतना शक्ती कुणाची आहे देहाच्या ठिकाणी, आत्म्याची आहे. चेतन शक्ती नसेल तर देह राहू शकेल का. ज्याच्या देहामधली चेतना गेली त्याला किती दिवस टिकल, दिवस कशाचे आले लगेच. लय झालं एखादं एकच रात्री मेला असलं तर, नाही तर म्हणले काही नाही लगेच, कारण चेतना राहिली नाही ना शरीरामध्ये. आणि चेतना असेल तर त्याला कोणी म्हणते का. अहो एवढा आपला देवावर विश्वास आहे, महाराज सांगायची बरं का, तुमच्या देवावर विश्वास आहे हो. किती देव मानले मंदिरात, खूप खूप देव आहेत आमच्या मंदिरामध्ये. पांडुरंग आहे की नाही, पुन्हा अजून गणपती आहे, कृष्ण आहे, काय काय आहे हाय की नाही, सगळे महादेवाची पिंड सगळी देव आहेत. बर, तुमच्या घरात मग आता कोणीच नाही, फक्त देवच आहेत, तुम्ही येत. तुम्ही बाहेर जाताना कुलूप कशाला लावता, पण देवावर घर सोडायचं ना, देवाच्या भरोश्यावर.
बाहेर जाताना कुलूप कशाला लावायचं? नाही, त्या कुलपावर विश्वास आहे, पण घरातल्या देवावर विश्वास आहे का तुमचा? बाहेर जाताना आपण कुलूप लावतो का नाही? का लावायचं मग? आहेत ना देव घरात. नाही, त्या कुलपावर विश्वास आहे पण देवावर नाही. बरं, एखादं वृद्ध मनुष्य असू द्या बरं घरात, म्हातारा माणूस लावतो का कुलूप आपण घराला? का नाही लावत? हेच तर वर्म आहे ना. कारण त्याच्यामध्ये काय आहे? चेतना आहे. त्याच्यामध्ये काय आहे? आत्मतत्व आहे. त्याच्यामध्ये काय आहे? परमात्मा जो आहे. तरच म्हणले तिथं चेतना आहे, आत्मा, बर का. मग तिथं आहे का कुलूप लावतो का? लावत नाही. त्याच्या भरोश्यावर घर सोडतो. म्हणून वर्म आहे तिथं. ते वर्म काय केले पाहिजे? जाणून घेतले पाहिजेत. हे ऐकावे वेगळे ऐक, करू जाता निरार्थक, उपये भोगे कोणी एक, कार्य चाले देह आणि आत्मा यांना वेगळे करावे म्हटलं तर हे निरर्थक ठरत. नाही म्हणले आता दोन भागच करायचे आम्हाला. देह वेगळीकडे काढायचा, आत्मा वेगळीकडे, दोनच भाग करायचे म्हणले. हे कधीच तुला होणं शक्य नाही. जड आणि चेतन हे एकत्र आलं म्हणून तर व्यवहार चाललाय. प्रकृती पुरुषात्मक पूर्ण जगत आहे. प्रकृती आणि पुरुषात्मक पूर्ण म्हणून तर तीन असतात. दिसायला तीन, असायला दोन, आणि शेवटी उरत एक. दिसायला तीन, असायला दोन, उरत एक. कसं गणित आहे? दिसायला तीन, प्रकृती एक म्हणजे जड, चेतन पुरुष, प्रकृती पुरुष झाली, आणि हे जगत रूपी त्यांचं बाळ. तीन झाले, प्रकृती पुरुष आणि जगत रूपी बाळ. म्हणून म्हणजे तीन, असायला दोनच. कस काय? विचार करू लागलो तर जड आणि चेतनच उरलं. त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही जगतामध्ये. जड चेतनाशिवाय, प्रकृती पुरुषाशिवाय काही आहे का? काहीच नाही. मग काय म्हणले? असायला दोनच. आणि पुन्हा अजून विचार केला तर जे जड आहे त्याला किंमतच नाही. जडत्वाला काही किंमत आहे का? काहीच नाही. जड कसं आहे? भासणार आहे. जड कसं आहे? नाशिवंत आहे. जडाला काय? जड कसं आहे? परिवर्तनशील आहे. एक दिवस त्याचा सगळं काय होणार? भस्म. लटकच आहे, खोटच आहे, नाहीच आहे, भासच आहे. असं कळल्याच्या नंतर उरलं खाली काय? मग एकच तत्व. मग काय आहे म्हणले? एकच एक परमात्मा आहे. परमात्म्याशिवाय दुसरी वस्तूच नाही. मग प्रचिती अशी. बरं, जे दिसायला ते परमात्मा. जे दिसायला ते परमात्माच मी परमालय. तर दृष्टी येणं वेगळं, सांगणं वेगळं, ऐकणं देह अन्नाची खायना, तरी आत्मा कदापि जगेना. आत्म्याविना चेतना देहास कैसी. देहाने जर अन्न खाल्ले नाही तर आत्मा कधीही जगू शकत नाही. जीवात्मा आत्मा नसेल तर देहाच्या ठिकाणी चेतना राहू पण शकत नाही. तो आहे म्हणून चेतना आहे, तो नाही तर चेतना सुद्धा नाही. हे एका वेगळे ऐक, कळू जाता निरार्थक. उभये योगे कोणी एक, कार्य चाले देह आणि आत्मा यांना वेगळे करावे म्हटलं तर निरर्थक आहे. दोघांना वेगळं सुद्धा करता येत मग ह्यांच्या काय झाला? पक्का म्हणून तर झालाय तादात्म्य संबंध. कोणाचा तादात्म्य संबंध आहे? जड आणि चेतनाचा. ह्या देहाशी जीवानं संबंध केलाय. जस तादात्म्य संबंध म्हणजे आकाशामध्ये प्रकाश. आकाश म्हणजे पोकळी, त्याच्यामध्ये आला प्रकाश पडला सूर्याचा. त्याच्यामध्ये आपल्याला भिन्न भिन्न करता
हे पोकळी आकाश नाही, तसंच ते म्हणले इकडे जड आणि चेतन. मग देह आत्मा यांना वेगळं करावं म्हटलं तर निरर्थक ठरायले. या सहकार्यानेच काही एक कार्य घडतं. दोघं एकत्र आल्यावरच एक कार्य घडतं, अन्यथा देहाला नाही चेतना, आत्म्यास अर्थ उचलेना, स्वप्न भोजने भरेना, पोट काही. आता बघा, देहाला चेतना नाही, आत्म्याला उचलता येत नाही, म्हणून देहानच पदार्थ उचलता येतात ना. आत्मा एकटा आहे, तो निर्गुण निराकार चेतन शक्ती नुसती, त्याच्या ठिकाणी काहीच नाही, म्हणून त्याला कसं उचलता येईल. म्हणून स्वप्न भोजनाने काही कोणाचं पोट भरतय का? स्वप्नामध्ये भोजन केलं म्हणजे तृप्ती झाली, तिथं ढेकर दिलाय. जागृतीमध्ये आल्यावर पोट भरते का? अजिबात नाही. आत्मा स्वप्नावस्थेत जातो, परंतु देहामध्येही असतो. निगसुरेपण खाजवितो चमत्कार पहा. आता बघा, आत्मा स्वप्नावस्थेत जातो का नाही? जातो. स्वप्न पाहतो का नाही? पाहतो. पण त्याच वेळी देहामध्येही असतो. अर्धवट झोपेमध्ये एखाद्या वेळेस ते अंग बी खाजवीत असतो. म्हणजे तो आत्मा जो आहे स्वप्नामध्ये असतो, अर्धवटण्या झालं जाग की अंग बी खाजवायला आपल्या प्रतिला येतो. हा केवढा मोठा चमत्कार आहे म्हणले. म्हणजे जागृतीमध्ये बी, स्वप्नामध्ये बी, सुषुप्तीमध्ये बी तोच तर आहे. ब्रह्मपणी तदनंतर दोन्ही लहानाळती महाराज सांगतात, अन्न रसाने शरीराची वाढ झाली, म्हणून तर अन्नमय कोश म्हटले ह्या शरीराला. का म्हणलं अन्नमय कोश? अन्नापासून तयार झालं, अन्नामुळेच राहिले, अन्नामुळेच वाढायले, अन्नामुळेच टिकायले, शेवटी कोणाचं तरी अन्न व्हायला लागले, म्हणून ह्याला अन्नमय कोश. अन्न खायला नसेल तर जगूच शकत नाही. म्हणून अन्न रसाने शरीराची वाढ होते. आणि शरीराबरोबरच म्हणले विचारही वाढत असतो. वृद्ध अवस्थेत नंतर शरीर आणि विचार दोन्ही क्षीण व्हायला सुरुवात होतात आणि एक दिवस क्षीण होऊन जातात. पण वाढायला वाढ झाली आणि मग शरीराबरोबरच विचाराची सुद्धा वाढ झाली. बघा ना, लहान लेकरांची बुद्धी वेगळी, पुन्हा अजून जरा मोठं झाल्यावर अजून बुद्धी जरा चंट झाली, पुन्हा मग म्हणले बघायचं कामच नाही, मग तर स्वतः स्वतः सगळं करू लागलं. मग अजून व्यवहाराचं ज्ञान येतं. असं करत करत बुद्धी वाढत चालली ना, अन्न आहार वाढत चालला, वाढत चालली. उन्मत्त द्रव्य देह खातो, देह येऊने आत्मा बोलतो, विस्मरणे बुद्धी सांडितो सकळ काही. देहाने उन्मत्त द्रव्याचे सेवन केले की देहाच्या योगाने आत्माही भुलतो आणि विस्मरणामुळे त्याला कशाचीही शुद्धी राहत नाही. देहाची संगत, देहाने उन्मत्त द्रव्याचे सेवन केलं, नाही त्याच नाही जे शेवायचं करायचं, अभक्ष्याचं भक्षण करायचं, असं झालं की आत्मा त्याच्यासोबतच भुलला आणि मग स्वतः विसरून गेलं सगळं आणि देहच मी म्हणू लागला. जय गुरुदेव. साष्टांग. तो उत्तम आहे माझ्याकडे. उत्तम आहे, उत्तम माझ्याकडे. माझ्या
ग्रंथामध्ये उत्तम आहे. उत्तम उत्तम द्रव्य देह खातो, नाही, उत्तम द्रव्य नाही, उन्मत. देह योगी देहाने उन्मत द्रव्याचे सेवन केले. माझ्याकडे उत्तम आहे. हा मग तेच उन्मत उन्मत आहे, उन्मत. म्हणजे जे नाही खायचं ते. उन्मत घ्यायचं तिथं. हा, उन्मत घ्यायचं तिथं. कारण जे नाही द्रव्य ते माझ्या ग्रंथामध्ये ठीक. जय गुरुदेव. ओम नमः शिवाय. म्हणून देहाने उन्मत द्रव्याचे सेवन केलं की देहाच्या योगाने आत्मा भुलतो आणि विस्मरणामुळे मग त्याला कशाचीही राहत नाही. जो आता त्याला काहीतरी कारण जे नाही ते द्रव्य पिलं, खाल्लं, काय झालं म्हणले, अशुद्धता. अभक्ष्याचं भक्षण केल्यामुळं, जे नाही प्यायचं ते पिल्यामुळं. आपण काय हो, काय नाही, कशाची शुद्ध सुद्धा राहिली एवढा. कशामुळे झाली? देहाच्या संगत. आणि देहानं काय केलं? जे नाही करायचं ते केलं. म्हणून काय झाली? विस्मरण बुद्धी झाली. आपण भांग पिलेल्या ब्राह्मणाची कथा पाहतो का नाही? तो ब्राह्मण असून, उच्च कुळातला असून सुद्धा त्यानं भांगीची नशा केल्यामुळे काय झालं? स्वतःला तो काय समजू लागला? मी कनिष्ठ आहे, मी शूद्र आहे, मी वैश्य आहे, मी क्षत्रिय आहे. स्वतः ब्राह्मण पण विसरून गेला. कशामुळं? कैफामुळं. नशा चढली त्याला. भांग पिला होता, भांग पिल्यामुळे. भांगेच्या नशेमध्ये बडबडू लागला. पण भांग उतरल्याच्या नंतर, जेव्हा त्याची भांग उतरली, त्याच्या मित्रानं त्याला दही तूप पाजविलं, भांग नशा उतरली, तेव्हा म्हणले, नाही तुम्ही क्षत्रिय आहात, तुम्ही वैश्य आहात, तुम्ही शूद्र आहात. तेव्हा तो काय म्हणाला? नाही 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 नाही, कोण म्हणतंय? मी तर ब्राह्मण आहे. केव्हा? पण नशा उतरल्यामुळे. नशा कशासाठी कुणी केली होती? देहाच्या संगतीत. देहानच केली होती ना. पण आत्मा काय झाला? देहा एवढा झालता ना. त्या आत्म्याने देहाला गच्च पकडले की मीच कोण आहे? देहच आहे. आत्म्याचं ज्ञानच नाही. जीवात्म्याला मी आत्मा आहे असं ज्ञानच नाही. त्यानं देहालाच मी म्हणून पकडले. आत्म्याचा लवलेशही नाही. आणि म्हणून भटकंती पाठीमागं लागली. म्हणून जे नाही ते करायला लागलं, जे नाही ते प्यायला लागलं, जे नाही ते खायला लागलं, जे नाही करायचा व्यवहार करायला लागलं. म्हणायचं कशाला? जो देहाचा संग करत नाही त्याला ब्रह्मज्ञान झालं. आणि देहाचा संग करून कितीही ब्रह्माच्या गोष्टी मारल्या, त्याला ब्रह्मज्ञान म्हणताच येत नाही. देहाचा संग सोडला ज्यानं, म्हणून तर म्हणे न करी रे संग, राही रे निश्चळ, लागू ने दे मळ ममतेचा, या नावे अद्वैत्व खरे ब्रह्मज्ञान. ह्याला ब्रह्मज्ञान म्हणा. ज्यांनी देहाचा संग सोडला, ब्रह्मज्ञान कुणाला झालं? स्पष्टता दिली. कुणाला झालं म्हणायचं? ब्रह्मज्ञान झालं. आणि देहाचा संग धरून, देहाला धरून जे म्हणत असेल मला ब्रह्मज्ञान झालं, मग त्याला ब्रह्मज्ञान झालं असं म्हणता येईल का आपल्याला? म्हणून सावध. एका बघा ना, अभंगाचा किती छान, म्हणजे जर विचार केला तर आपल्या लक्षामध्ये येतं. गुह्य किती दडलंय त्या अभंगामध्ये. म्हणून काय करा म्हणले इथं?
उन्मत्त द्रव्याचे सेवन केल्यामुळे काय अवस्था झालेली आहे? स्वतःच विस्मरण झालं तर झालं, योगाने आत्माही भुलतो आणि विस्मरणाला कशाची शुद्धी राहत नाही. देहाने घेतले विष आत्मा जाये सावकाश, वाढणे मोडणे आत्मयास नेमस्त आहे. देहानं विष घेतलं म्हणले तर यथावकाश आत्मा देह सोडून जातो. बघा इथं सांगायला लागले, देहानं विष घेतलं की आत्म्याला काय करावं लागतो? देह कुठं जात नाही हो, देह इथंच जन्म इथंच मरतो हे आपल्याला मसा, पण जातो कोण? सोडावं लागतंय कोणाला? ते आत्मा. मग आत्मा काय करतो? तो देह सोडून देतो. वाढ आणि क्षय हे देहाच्या योगे देहामुळं उत्पन्न होणं, नाश होणं. का बरं? ते देह मी म्हणल्यामुळं, हे गणित सगळ्यांना माहिती. आणि त्याच्यामुळं काय करावं लागायला लागलेलं आहे? त्याला जन्माला यावं लागायले, मरावं लागायले, जन्मावं लागायले, मरावं लागायला लागले. म्हणून मग आता एवढा कोरोना करण्यापेक्षा तू म्हणणं न म्हणे देह माझा ऐसा, म्हणून ते देहाला मी म्हणू नकोस ना, तुझ्या मागे हे काहीच लागणार नाही. पण आता हे एवढं सुधरून सांगून सुद्धा कळत नाही का? कळून करतय हे, मग कळतय, मग कळालं तर म्हणतय आणि केल्याशिवाय तर राहत नाही. मग आता कळून जेव्हा करतय तेव्हा ह्याला कळालंय असं म्हणता येईल का? ह्याचा भ्रम असते की मला कळालं, मला समजलं. ज्याला समजते, ज्याला कळते ते करतच नाही ना. मग एकदा माहित झाले देह माझा नाही, मग ते देहावर कधी येतच नाही ना. पण हे देहासोबत सगळे कार्य बी करायले, म्हणजे देहाच सोबत जे कार्य चाललेलं आहे करणं, ते देहासोबत सगळा व्यवहार चाललेला आहे करणं, सगट मगट नाही, देहच म्हणून चाललाय. श्रवणाला कमी नाही आणि इकडे तर व्यवहाराला बी कमी नाही. बरं, व्यवहार करायचा नाही असं नाही, करा ना, पण अलिप्तपणानं करा ना. पण ते बी काय होईना, वर्म सापडनाच झाले. जोपर्यंत वर्म सापडत नाही तोपर्यंत श्रवण सोडायचं नसते, तोपर्यंत चिकाटीने श्रवण करावं लागते. एकदा वर्म सापडलं की झालं, म्हणले जिंकलोत आपण. म्हणून तुकोबराय सुद्धा म्हणले ना, ऐसे वर्म मज गावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटणी, मला वर्म दाखवा भगवंता. तसं आपल्याला वर्म सापडायला पाहिजे. एकदा वर्म सापडलं की झालं, आपण सुद्धा अलिप्त राहू शकतो, कमळाच्या फुलासारखं. कमळाचं फुल जसं पाण्यात राहून अलिप्त असतं का नाही, तसं आपण संसारात राहून सुद्धा अलिप्त. उगीच म्हणले का तुकोबराय संसारी असावे असूनी नसावे? संसारात आहे पण असून नसल्यासारखं, अशी अवस्था आपल्याला सुद्धा प्राप्त करून घेता येईल. ती फक्त वर्म सापडावं लागते. असं राहिलेला विषय. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जय गुरुदेव ताई. घ्या निर्वाणी षटक. जय गुरुदेव माऊली. जय गुरुदेव ताई. जय गुरुदेव ताई.